कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 12 वाजल्यापासून माननीय आयुक्त महोदय आणि माननीय महापौर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आमचे नगरसेवक असतील, शिवसेनेचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असतील, मनसेचे असतील, सर्व समवेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांवरती चर्चा झाली. आढावा बैठक जी आहे ही झाली. त्यामध्ये प्रमुखतः अमृत योजना जी आहे, ही अमृत योजना जी 27 गावांमध्ये चालू आहे, त्याच्यासाठी अतिरिक्त 50 कोटीची गरज होती. ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केली, त्याला मान्यता दिली आणि आजच तो GR जो आहे हा माननीय महापौर महोदय यांच्याकडे आम्ही सुपूर्द केला. म्हणजे 50 कोटी शासनाकडून अमृत योजनेसाठी मंजूर झाले. मी आमचे आमदार राजेशजी मोरे यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी देखील पाठपुरावा जो आहे तो या 50 कोटीसाठी केला. आता 50 कोटी राज्य शासनाकडून 50 कोटी कल्याण डोंबिवली त्याच्यामध्ये ॲड करणार. म्हणजे 100 कोटीचं कामं जी आहे, जी राहिलेली कामं आहेत, ही कामं त्याच्यामध्ये ॲड होतील. या अमृत योजना ज्याचं एस्टिमेशन वाढलं होतं कोविड आणि या सगळ्या गोष्टींमुळे, 6 महिन्यामध्ये 27 गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे, जो टाक्यांचा प्रश्न आहे, जो कनेक्शनचा प्रश्न आहे, हा पूर्णपणे जो आहे हा अमृत योजनेचा पूर्ण होईल आणि भविष्यामध्ये 27 गावांना पाण्याचा प्रश्न जो आहे कधीच उद्भवणार नाही. त्यानंतर भविष्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील म्हणजे शहरामध्ये जसं ग्रामीण भागामध्ये म्हणजे 27 गावांचा प्रश्न आता सुटतो आहे, तशाच कल्याण असेल, डोंबिवली असेल, कल्याण ईस्ट, कल्याण वेस्ट, ह्याचं देखील डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहे ती जुनी झालेली आहे. तिथे देखील पाणी पुरवठा योजना जी आहे ती भविष्यामध्ये चांगली झाली पाहिजे. त्याच्यासाठी देखील एक प्लॅन जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 268 कोटीचा हा बनवलेला आहे. आत्ताच गेल्या बजेट सेशनमध्ये केंद्र सरकारने कल्याण महानगरपालिकांना एक मुभा दिली आहे की ते बॉन्ड रेस करू शकतात. त्याच्यामध्ये 50% पैसे बॉन्डच्या थ्रू या कुठल्या दुसऱ्या बँकच्या थ्रू जर रेस केले तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार देखील जे आहे त्याचा वाटा जो आहे तो उचलण्यावरती तयार आहे. असं गेल्या बजेट सेशनमध्ये एक वेगळी स्कीम आपण बोलू शकतो. तर कुठल्या माध्यमाने पैसे उपलब्ध करायचे याच्यावरती देखील चर्चा झाली. त्याच्यानंतर रिंग रोडच्या सर्व सेगमेंट 1 टू सेगमेंट 8 याच्यावरती चर्चा झाली. सेगमेंट 3चं लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे 1-1.5 महिना अगोदर MMRDAमध्ये देखील मीटिंग झाली. सेगमेंट 3मधलं 400 मीटरचं लँड ॲक्विजिशन अतिरिक्त झालेलं आहे. तर तिथे काम जे आहे ते कामाला चालना मिळणार आहे. सेगमेंट 2चं काम जे आहे ते लवकरात लवकर, आता अलाइनमेंट परत MMRDAच्या माध्यमाने बदलण्यात आलेली आहे, ते काम लवकर होईल. म्हणजे एकंदरीत हा रिंग रोड जो आहे हा लवकरात लवकर पूर्ण आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. जुलैपर्यंत आम्हाला सर्व लँड ॲक्विजिशन जे आहे सगळ्या सेगमेंटमधलं लँड ॲक्विजिशन पूर्ण करायचे आहे. त्यानंतर वालधुनीचा ब्रिज ईस्ट वेस्ट जो कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्टला कनेक्ट करणार आहे, त्याचं देखील काम चालू आहे मोठ्या गतीने. यू टाईप रोड त्याच्यावरती चर्चा झाली की यू टाईप रोड जे बाधित होणार आहे त्यांना कशाप्रकारे जे आहे हे रिहॅब करणार आहोत आपण. जे कमर्शियल आहेत किंवा रेसिडेन्शियल आहेत कशाप्रकारे त्यांना जे आहे ते घरं देण्याचं काम, BSUPमध्ये द्यायची घरं, कुठल्या याच्यामध्ये द्यायची, त्यांना रेंट द्यायचं, काय द्यायचं, ह्याच्यावरती देखील चर्चा जी आहे ती या ठिकाणी झाली. क्लस्टर, ज्या प्रकारे क्लस्टर योजना ठाण्यामध्ये सुरू झालेली आहे, मुंबईमध्ये देखील लागू झाली, तशीच क्लस्टर योजना या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये म्हणजे कल्याण ईस्टमध्ये एक क्लस्टर, कल्याण वेस्टमध्ये आणि डोंबिवलीमध्ये क्लस्टर आयडेंटिफाय ऑलरेडी झालेले आहे. URP झालेला आहे, त्याच्यावरती देखील चर्चा झाली. येणाऱ्या 21 तारखेला महापौर महोदय स्वतः ठाण्यामध्ये सुरू असलेलं क्लस्टर जे आहे, महापौर महोदय असतील किंवा आयुक्त महोदय असतील, हे जाऊन पाहणी करणार आहेत, समजून घेणार आहेत. तिकडचे जे कोण कॉन्ट्रॅक्टर जे करतायत काम त्यांच्याबरोबर त्यांची मीटिंग आहे आणि त्याच्यानंतर क्लस्टरला जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती चालना या ठिकाणी मिळेल. कॅन्सर हॉस्पिटलचा आढावा घेण्यात आला, त्याचं काम चालू आहे. पुढच्या 2 वर्षांमध्ये जे आहे कॅन्सर हॉस्पिटल बनून तयार होईल. आणि त्याचबरोबर मी सांगितलं आयुक्त महोदयांना आणि महापौर महोदयांना की शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई जे हॉस्पिटल आहे याचं देखील रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे हे लवकरात सुरू झालं पाहिजे. तुम्ही त्याचा DPR कन्सल्टंट नेमा, DPR करा. 500 प्रत्येकी
500 बेडचं हॉस्पिटल, जसं ठाण्यामध्ये आज 700 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल झालं, तसं 500 बेडचं हॉस्पिटल याच्यावरती प्लॅनिंग करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मेडिकल कॉलेज देखील आपल्याला या कल्याण डोंबिवलीमध्ये करता येईल. त्यानंतर सॅटिस, जसं कल्याण वेस्टमध्ये सॅटिस आता तो पूर्ण होत आलेला आहे, लवकरच सॅटिस जो आहे तो लोकार्पण त्याचं होईल. डोंबिवली पूर्वमध्ये देखील सॅटिसची आवश्यकता आहे. डोंबिवली पूर्वमध्ये जी महानगरपालिकेची इमारत आहे, जिथे 6000 स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध आहे, ती जागा पण घेऊन तिथे पार्किंग असेल, तिथे या सॅटिससाठी जे काय गोष्टी लागतील, डोंबिवली पूर्वमध्ये कन्सल्टंट नेमून जो आहे हा सॅटिसचा प्रकल्प DPR जो आहे तो लवकर तयार करा, जेणेकरून डोंबिवलीमध्ये देखील सॅटिस जो आहे तो आम्ही सुरू करू. त्यानंतर सावित्रीबाई नाट्यगृहाला अजून 20 कोटी रुपये लागणार आहे. याच्या अगोदर देखील माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी 20 कोटी रुपये दिले होते, त्याचं काम चालू आहे. 20 कोटी देखील त्याचं प्रोव्हिजन लवकरात लवकर आम्ही सरकारकडे मागणी करून ते काम मागणी जी आहे ती 100% पूर्ण होईल. त्याच्यानंतर नवीन म्युन्सिपल कॉर्पोरेशनची इमारत महानगरपालिकेची, संत सावळाराम महाराजांचं स्मारक आणि शिवसृष्टी कचोरे आणि नेतिवली टेकडी जी आहे त्याच्यावरती DPR बनवायला सांगितलं आहे की लवकरात लवकर तेच DPR देखील बनवा, कारण की नेतिवली टेकडीवरचं जे 37A करायचं होतं, जे आपल्याला आरक्षण बदलायचं होतं, ते आरक्षण देखील जे आहे बदलण्याचं काम केलेलं आहे. तर लवकरात लवकर तिथे आम्ही कसं काय काम करू शकतो याच्यासाठी लवकरात लवकर कन्सल्टंटच्या माध्यमाने DPR बनवा. हॉकर्स आणि पार्किंगसाठी धोरण जे आहे हे महानगरपालिकेचं ऑलरेडी झालेलं आहे, ते येणाऱ्या महासभेमध्ये जे आहे ते प्रस्तुत होईल आणि कल्याण डोंबिवलीसाठी स्वतंत्र असं हॉकर्स आणि पार्किंगची व्यवस्था जागोजागी कशी होईल याच्यासाठी जे आहे ते आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. सर, आतापर्यंत सुरू असलेल्या कामांबाबत तुम्ही समाधानी आहात का? कारण काही सगळीकडे कामं जी आहेत ही चांगल्या प्रकारे चालू आहेत. MMRDNची कामं असतील, तुमच्या मेट्रोचं काम असेल, डबल डेकर फ्लायओव्हर तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच जे आहे हे मंजूर देखील झालं त्या ठिकाणी काम. तर ह्यांचं सगळी आता प्रोसिजर जी आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहेत आणि त्यांचा वारंवार जो आहे तो पाठपुरावा महापौर असतील किंवा आयुक्त असतील, आम्ही सगळे लोक मिळून घेतो आहे. लवकरात लवकर ही सगळी कामं जी आहेत ही कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्ण होतील आणि कल्याण डोंबिवलीचा दळणवळणचा जो प्रश्न आहे, जो ट्रॅफिकची समस्या आहे, त्या सगळ्या समस्येमधून जे आहे लवकरात लवकर जे लोकांची मुक्तता होईल. सर, गेली 6 महिने चिपळूण नगरसेवक पदाच्या रिक्त जागा आहेत त्या अजून भरल्या नाहीत. तर लवकरात लवकर मी आता आयुक्त महोदयांना आणि महापौर महोदयांना देखील सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जे आहे हे तुम्हाला जेव्हा सगळ्यांना वाटेल तेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लवकरात लवकर करून घ्या. आठवडा बाजारचा प्रश्न आला होता की आठवडा बाजारमुळे सर्व नगरसेवक असतील किंवा तिकडचे लोक असतील हे त्रस्त आहेत. त्याच्यावरती जे आहे कडक ॲक्शन जो आहे महानगरपालिकेकडून जो आहे तो घेतलं गेलं पाहिजे. सर, उपाटा पक्षाचे डोंबिवलीचे पक्षप्रवेश झाला आहे. आता भरपूर लोकांचे काल पण पक्षप्रवेश झाले, आज पण पक्षप्रवेश जे आहे ते होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील बहुतेक जे लोक आहेत वेगवेगळ्या पक्षाचे ते शिवसेनेमध्ये प्रवेश जे आहे ते करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.